लक्षात घ्या मायबाप, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारांची भगवंताकडे मागणी आहे. पण मागणी कोणती? देवा, मला जर वचन खऱ्या अर्थानं वरदान द्यायचं असेल, मला जर काही द्यायचंच असेल ना, तर हे द्या की मला तुमचा कधी विसर पडू देऊ नका. कारण देवा, या प्रपंचाच्या मोहजाळामधून आता तुमचा मला आठव झाला आहे. आता फक्त विसर होऊ देऊ नका. कारण जर तुमचा विसर मला पडला नाही तर माझ्या देहाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खऱ्या अर्थानं याच पहिल्या चरणामध्ये जशी तुकोबारांची मागणी आहे, तशी तुमच्या माझ्या देहाला सोनं करणारा उपदेश सुद्धा दडलेला आहे. हे वास्तव आहे. कसं? लक्षात घ्या, भगवंताच्या नामाचा जर तुम्हाला मला विसर पडला नाही तर तुमच्या माझ्या देहाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या सृष्टीमध्ये त्रेतायुगाचा जर आपण अभ्यास केला तर त्रेतायुगामध्ये भगवान परमात्मा शास्त्र असं सांगतं की यज्ञांनी प्रसन्न होत होते. द्वापार युगामध्ये शास्त्र असं सांगतं की भगवान परमात्मा जपानं प्रसन्न होत होते. पण कलियुगामध्ये संतांना माहीत होतं, भगवंतालाही माहीत होतं, कलियुगातला जडजीव आळशी आहे. कारण 9 वाजता ती उठती, 9:30ला टिफिन आहे आणि 10ला मग साहेब ऑफिसला आहे. आता इथं बसलेल्या सगळ्या वयस्कर जेवढ्या आजीबाई आहेत, आजी मला तुम्हीच उत्तर द्या. तुमच्या तारुण्याच्या काळामध्ये ज्यावेळेस सकाळी 5 वाजता तुम्ही उठलात, पहिलं काम कोणतं करत होतात? सडा टाकून रांगोळी काढत होतात. आता आपल्या घरातली मॉडर्न मम्मा उठल्याबरोबर पहिलं काम कोणतं करते? हातात मोबाईल घेऊन नेट चालू. कारण आता अवस्था अशी, बरं नेट चालू नेट होते 7ला चालू पण उठती 9 वाजता. तो या अवघड खेळ आहे महाराज. मग मला सांगा, आता जर हा कलियुगातला मनुष्य आळशी, आता सोपा प्रश्न आहे महाराज. आईला एक मुलगा दारुडा आहे, व्यसनी आहे, आणि दुसरा मुलगा ज्ञानी आहे. आई त्या व्यसनी मुलाला कायमचं दूर करते का हो महाराज? आई जेवढं त्या ज्ञानी मुलावर प्रेम करते तेवढी ती त्या व्यसनी मुलावरती सुद्धा प्रेम करते. कारण आईच्या दृष्टीने दोन्ही लेकरं म्हणजे तिचे जीव की प्राण असतात. मग खऱ्या अर्थानं कलियुगामध्ये तुमच्या माझ्या जीवन उद्धारणासाठी ज्यांनी जन्म घेतला, जे खऱ्या अर्थानं या ठिकाणी मृत्यूलोकामध्ये आलेले आहेत, ते संत आहेत. आणि संत जर आमचे मायबाप असतील तर आमचे मायबाप, आम्ही आळशी असू, अज्ञानी असू, वांगले असू, तरी आम्हाला दूर करतील का? मग जर ते आम्हाला दूर करणार नाही तर तुमच्या माझ्या जीवनामध्ये या कलियुगामध्ये उद्धाराचं जे साधन आहे, त्या साधनाचं नाम काय आहे? मुक्ती म्हणजे मोक्ष. कारण तो प्राप्त केल्याशिवाय जन्म मरणाचा फेरा चुकवता येणार नाही. तुमच्या माझ्या जीवनाला जन्म मृत्यूची साखळी तोडता येणार नाही. तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्रारब्ध आणि संचिताचा खेळ मिटणार नाही. मग जर मुक्ती म्हणजे मोक्ष प्राप्त करायचा असेल तर एकमेव राजमार्ग तो भगवान परमात्मा आपलासा करून घेतला पाहिजे, त्याचं नाम आपलंसं करून घेतलं पाहिजे. मग संतांनी खुद्द भगवंताशी मीटिंग केली आणि देवाला सांगितलं, देवा, तुमच्या सांगण्या खातर आम्ही कलियुगात गेलो आहोत. आता ही सगळी आमची लेकरं आहेत आणि आमच्या लेकरांचा जर उद्धार व्हावा ही अपेक्षा असेल, त्याची जबाबदारी आमच्यावर आहे. म्हणून आता सोपा मार्ग आपल्याला काढावा लागेल. आणि संतांनी भगवंताशी मीटिंग करून कलियुगात तुमच्या माझ्या देहाला खऱ्या अर्थानं जन्म मृत्यूच्या पलीकडचा चिरंतन सुख प्राप्त करण्यासाठी राजमार्ग काढला. कलियुगी उद्धारे हरीच्या. मग भगवंताचं नाम जर तुमच्या माझ्या देहाला तारणारं आहे आणि त्याच नामाचा विसर म्हणजे त्याच भगवंताचा विसर जर या देहाला पडला नाही तर तुमच्या माझ्या देहाचं सुद्धा सोनं झाल्याशिवाय राहणार. म्हणून तुकोबारायांनी मागितलेली मागणी, मी सुरुवातीला सांगितलं, संतांची मागणी ही कलियुगामध्ये तुमच्या माझ्यासाठी दिशादर्शक राजमार्ग आहे. कारण या बघा संतांची मागणी आहे, हेची दान देगा देवा. देवा, मला हे दान द्या, मला तुमचा विसर पडू देऊ नका. कारण का तर तो विसर आज कलियुगामध्ये तुम्हाला मला पडला नाही तर तुमच्या माझ्या देहाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडावं लागणार नाही. मग भगवंतानं विचारलं, तुकोबाराय, तुम्ही मागणं तर मागितलंय, आता जर तुमची अपेक्षा आहे तुमच्या भेटीला तर आज असाही मी आलेलो आहे, पण तुम्ही आता म्हणताय की तुम्हाला माझा विसर पडू देऊ नका. पण मी जर तुमच्या लक्षात राहिलो, याचं नेमकं कारण काय? मी तुमच्या लक्षात का राहिलो तर तुम्ही काय कराल? तुकोबाराने सांगितलं, गुण गायीन आवडी. गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी. गुण
गायीन माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गाई नावरी गुण गाई नावरी गुण गाई लक्षात घ्या, भगवान परमात्म्याला तुकोबाराने सांगितलं, देवा आता मला तुमचा आठव झालाय, फक्त विसर पडू देऊ नका. आणि जर मला तुमचा विसर पडला नाही तर माझ्या श्वासागणित मी तुमचं फक्त आणि फक्त गुण गाईल. तुमच्या नामामध्ये हा देह मी रद्द करून घेईल. मग त्याचा फायदा काय? लक्षात घ्या महाराज, या देहाला जर भगवंताच्या नामामध्ये रद्द केलं तर मला सांगा, तुमचा माझा देह पंचमहाभूतांनी बनलेला आहे. आणि देह जर पंचमहाभूतांनी बनत असेल, पंचमहाभूतांचा देह हा मला सांगा भगवंताचा आहे का? भगवंताचा देह पंचमहाभूतांचा नाही. मग पंचमहाभूतांचा देह कोण धारण करतो? पंचमहाभूतांचा देह तुमच्या माझ्यासारख्या कलियुगातील पामरांनी धारण केलेला आहे. आणि जे पंचमहाभूतांचा हा देह आहे त्याला 7 प्रकारचे विकार आहेत. कोणते? काम, क्रोध, मोह, माया, लोभ आणि मत्सर. मग हे 6 विकार जे आहेत, या विकारांमध्ये हा देह ग्रासलेला आहे. आणि जर भगवंताचे गुण म्हणजे त्याचं नाम जर या अंतःकरणामध्ये भरून उरलं तर हे 6 विकार दूर होतात. म्हणजे कसे? लक्षात घ्या महाराज, लक्षात घ्या. आता भगवंताचं नाम आहे म्हणजे प्रभू रामचंद्रांचं राम हे नाम आहे. उदाहरण देतो, राम ह्या नामावरती जर आमचं लक्ष स्थिर झालं तर हे मन जर त्या लक्ष्यावर स्थिर होत असेल तर हे मन लक्ष्मण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे मन जर त्या लक्ष्यावर स्थिर झाले तर या मनामध्ये भक्तीचा उन्माद दाटल्याशिवाय राहणार नाही. आणि या मनामध्ये जर भक्तीचा उन्माद दाटला तर हे मन हनुमंतराय झाल्याशिवाय राहणार नाही. कारण भक्तीची उत्कट व्याख्या भक्ती संप्रदायाची सगळ्यात मोठी म्हणजे हनुमंतराय आहेत. आणि जर उत्कट भक्तीची व्याख्या या अंतःकरणामध्ये तयार झाली तर मला सांगा, भक्तीनं हे मन भरून आलं तर हे मन भरत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि भक्तीमध्ये भरून उरलेलं हे मन जर भरत झालं तर या मनामध्ये काम, क्रोध, मोह, माया, लोभ हे विकार म्हणजे शत्रू राहणार नाहीत. आणि हे शत्रू दूर झाले तर हे मन शत्रुघ्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा देहातले जर विकार दूर झाले, हे शत्रू निघून गेले तर या मनाला आणि या देहाला शीतलता प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा का या देहाला शीतलता प्राप्त झाली म्हणजे हा देह सीतामय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा देह जर सीतामय झाला तर या देहात रामनाम सोडून दुसरं काहीच असणार नाही. मग जर भगवंताचा विसर पडला नाही तर मला सांगा, हे मन भगवंताच्या हा देह भगवंताच्या नामात रत झाला तर अंतःकरणातले विकार दूर होतील. आणि खऱ्या अर्थानं गुण गाईन आवडी हेची माझी, कारण माझ्या विषयाचा हा सर्वार्थ भाव राहील. कारण काम, क्रोध, मोह, माया, लोभ ह्या विकारांनी दूर झालेला हा देह विदेही अवस्थेला जाईल. आणि हा देह जोपर्यंत विदेही अवस्थेला जात नाही म्हणजे यातले विकार दूर होत नाहीत असं शास्त्र सांगतं, विज्ञान सांगतं. आणि ज्ञानेश्वरीचं विज्ञान असं म्हणतं, या देहातलं गुरुत्वाकर्षण म्हणजे जर ह्या अंतःकरणातले विकार दूर झाले तर गुरुत्वाकर्षणाच्या पलीकडची विदेही अवस्था या देहाला प्राप्त होते. खऱ्या अर्थानं हा देह गुरुत्वाकर्षणाच्या पलीकडे म्हणजे जन्म मृत्यू सोपा प्रश्न आहे महाराज. प्रत्येकाच्या मनामध्ये बसलेल्या प्रत्येकाच्या मनात मृत्यूची भीती आहे की नाही? पण जर तुम्हाला असं तुम्ही ठरवलं आता
कधी मृत्यू, काहीच टेन्शन नाही. तुम्ही क्षणभर तरी घाबराल का? आता तुम्हाला इथून जाताना असं जर वाटत असेल की पुढे ते थोडंसं जंगल आहे, तिथे एखादा वाघ असेल, जो मृत्यूचं जोपर्यंत भय आहे तोपर्यंत त्या वाघाची भीती तुमच्या मनात आहे. पण जर त्या मृत्यूचं भय गेलं तर वाघाचं भय राहील का? मग तिथं वाघ जास्त शक्तिशाली की तुम्ही? पण ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये मृत्यूचं भय आहे त्यावेळेस वाघ शक्तिशाली का तुम्ही? मग गुरुत्वाकर्षण बल तोपर्यंत या देहावरती कार्य करणार आहे जोपर्यंत या देहामध्ये विकार आहेत. कारण विकार जोपर्यंत आहेत तोपर्यंत इंद्रियांचं गमन आणि अवगमन या शरीराला समजतं. पण ज्या दिवशी यातले विकारच निघून जातील त्या दिवशी हे गमन आणि अवगमन खऱ्या अर्थानं देहाला समजत नाही. आणि असा देह विदेही अवस्थेला जातो आणि विदेही अवस्थेला गेलेला देह जन्म मृत्यूच्या पलीकडचं चिरंतन तत्व, त्या तत्वाचं नाव म्हणजे मुक्ती, म्हणजे मोक्षाकडे वाटचाल करतो. मग त्यासाठी काय करावं लागेल तर भगवंताचं गुण गाणं म्हणजे भगवंताचं नाम आमच्या अंतकरणामध्ये आम्ही ठेवणं ही गरज आहे. म्हणजे या श्वासागणित आम्ही भगवंताचं नाम घेऊ. पण भगवान परमात्म्यानं प्रश्न तुकोबारांना केला, तुकोबार आहे तुम्ही हुशार असाल पण मी एमडी आहे, मी काही कमी नाही. कारण तुम्ही कोर्टात आता माझ्याच समोर उभे राहून मलाच तुम्ही खऱ्या अर्थानं असं सांगताय, देवा मला हे दान द्या. कोणतं? तुझा विसर पडू देऊ नको. आता माझा विसर पडू देऊ नको, कुणाचा? तर माझा. आता तुम्ही परत असं म्हणताय गुण गायीनं आवडी, पण हे गुण कुणाचे आहेत? हे बॉलिवूडचे एखाद्या अभिनेत्रीचे आहेत का? गुण गायीनं आवडी हे गुण कुणाचे? खुद्द माझेच. मग दोन्ही गोष्टी जर तुम्ही माझ्यासाठी मागताय, पण तुकोबा राय तुम्ही आता इकडे आलात, भामचंद्र डोंगरावरती आहात, पण लक्षात घ्या 2 दिवसांनी आता कान्हा तुम्हाला न्यायला आलाय, म्हणजे तुम्हाला मागं प्रपंचात जावं लागेल. आणि जर तुम्ही प्रपंचात जाणार असाल तर मला सांगा, प्रपंचासाठी 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत प्रापंचिक जीवनामध्ये. कारण तुम्ही मी प्रापंचिक आहोत म्हणून या अभंगाचं 3रं चरण तुमच्या माझ्यासाठी अत्यंत मौलिक आहे. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा. संत संग देई सदा, संत संग, संत संग, संत संग देई सदा. गुण गायिना गुण गायिना आवडे. लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्यानं तुकोबारांना सांगितलं, तुकोबारा तुम्ही प्रापंचिक आहात, तुम्ही प्रपंचिक आहात, तुम्ही प्रपंच करता आहात. आता 8 दिवस तुम्ही इकडे होते, पण नंतर तुम्हाला परत माघारी जायचं आहे. कान्हा तुम्हाला न्यायला आलेला आहे. मग जर तुम्ही माघारी जाणार असाल, पुन्हा म्हणजे प्रपंचात जाणार असाल, लक्षात घ्या तुम्ही मी कोण आहोत? प्रापंचिक. मग प्रपंचात राहण्यासाठी 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे खऱ्या अर्थानं धन आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आध्यात्मिक दृष्टीनं प्रापंचिक जीवनातल्या जन्म मृत्यूच्या फेऱ्याच्या पलीकडचं चिरंतन तत्व, ते म्हणजे मुक्ती आहे, म्हणजे मोक्ष आहे. मग एक तर तुम्ही प्रापंचिक जीवन जगताना आपल्या कुटुंबासाठी एक तर धनच म्हणजे संपत्ती मागा, नाही तर आध्यात्मिक दृष्टीनं आयुष्याचं सोनं करून घेण्यासाठी मुक्ती मागा. पण तुकोबारांनी सांगितलं, देवा अहो आता तुम्हीच नाही पण साक्षात छत्रपती शिवराय एवढे सोने माणिक घेऊन आलते की ते मोजायला वेळ नव्हता. त्यांनाही मी सांगितलं, सोने रुपये आम्हाला सोने रुपये काही नको, त्याची लालसा मला नाही. नाही तर काय, आता मला सांगा, ज्याच्याकडे पैसे नाही त्याची बायको कमी बोलती त्याला? फक्त घराच्या आत बोलती म्हणून कळत नाही. जेवढं आई कधी बोलली नाही, वडील बोलत नाही, तेवढे बायको बोलली जाते. आता मला सांगा, आयुष्यात फक्त 2 गोष्टी पोराला कमी पडलं, ते म्हणते माझ्या पप्पानं माझ्यासाठी काही केलं नाही. मग मला सांगा, तुकोबार संत कुणाला म्हणावं? लक्षात घ्या महाराज, संतांची व्याख्या जर एका वाक्यात सांगायची म्हटलं ना, तर ज्यांना संत कुणाला म्हणावं 2 ओळी सांगतो. ज्यांना खऱ्या अर्थानं शत्रूचं मुलगा
रडत असताना जेवढं दुःख होतं ना, ज्यावेळी त्यांना स्वतःचं लेकरू रडत असताना जेवढं दुःख होतं, तेवढंच भयान मोठ्या शत्रूचं मुलगा रडत असताना सुद्धा दुःख होतं ना, त्यांना संत असं म्हणतात. ज्यांना एखाद्यानं करोडो दिले तरी त्याचा काहीच आनंद वाटत नाही, आणि एखाद्यानं तृण दिले तरी त्याचं दुःख वाटत नाही, दोन्ही समान वाटतात, त्यांना संत असं म्हणतात महाराज. कारण ज्यांना सुख आणि दुःख याच्या पलीकडे कोणी निंदा केली तरी वाईट वाटत नाही, आणि कोणी फार चांगलं म्हटलं तरी त्यांना आनंद होत नाही, त्यांना संत म्हणतात. कारण संत याच्या पलीकडे निघून गेलेले असतात. तुकोबारांनी सांगितलं, देवा मला धनही नको आणि मुक्ती, अहो तुम्हीच जर आमचे झाले तर ती आमच्या पायाची दाशी झाली. कारण तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये कितीतरी अशा अभंग आहेत महाराज, जे फक्त वारकऱ्याला सुद्धा सांगतात, वारी करणारा जो माझा वारकरी आहे, तर वारकरी जर आषाढी कार्तिकी खऱ्या अर्थानं माघ चैत्र वारी करणारा माझा वारकरी आहे, तो असा साधा वारकरी जर भगवंताच्या खऱ्या अर्थानं भेटीला जात असतो ना, त्यावेळी कळीकाळ सुद्धा त्याचं काही करू शकत. तुका म्हणे काळ आता करू शकेन कधी. कारण खऱ्या अर्थानं जेव्हा भोळा भाव भगवंताप्रतीचा अंतकरणात येतो, अशी कितीतरी प्रमाण आहेत महाराज, की जे सांगतात की कळी काळावर सत्ता प्राप्त जर करायची असेल तर पहिला अधिकार वारकऱ्याला आहे. कारण त्याच्या अंतकरणामध्ये भगवंताचं नाम आहे, आणि ते भगवंताचं नाम जर अंतकरणामध्ये आहे तर आम्हाला मुक्तीची गरज नाही. आणि प्रपंचातून आता आम्ही विरक्ती घेतली म्हणल्यानंतर आम्हाला धनाचीही गरज नाही. मग ह्या दोन्ही गोष्टी नको आहेत. फक्त तुझी जर संगत आम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी आम्हाला आधी ज्यांची संगत करावी लागेल ते संत आहेत, म्हणून त्यांची संगत आम्हाला दे. संत संग देई सदा.